नमस्कार. मर्मभेदच्या पुढच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणूक रिंगणात उतरलेल्या साहित्य संवर्धन आघाडीचे अध्यक्षपदाचे उमेदवार योगेश सोमण यांनी पॅनलची भूमिका समजावून सांगण्यासाठी नगरच्या साहित्य मतदारांचा एक स्नेह मेळावा नुकताच आयोजित केला होता. या मेळाव्याच्या व्यासपीठावर आमदार संग्राम जगताप यांची उपस्थिती यावेळी मोठी लक्षणीय ठरली. लोकसभा, विधानसभा, महापालिका या निवडणुकांच्या पाठोपाठ आता साहित्य संस्थांच्या निवडणुका देखील राजकारणी नेते मंडळींनी हायजॅक केल्या आहेत काय, असा एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे. साहित्य आणि राजकारण या तशा एका नाण्याच्या दोन बाजू, एकमेकांना अतिशय पूरक असलेल्या. त्यावरून सुरू झालेली टीका टिप्पणी हा काही आजचा विषय नाही. त्याला अनेक वर्षांची परंपरा आहे. अनेक प्रकारचे कंगोरे देखील आहेत. कोणतेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजकीय पाठबळाशिवाय यशस्वी होऊ शकलेलं नाही. त्यामुळे आता भविष्यातही ही परंपरा अशी सुरू राहणार का? साहित्यातील राजकीय विचारांचं केंद्र इथून पुढे स्थलांतरित होणार का? साहित्य संस्थांवरील काँग्रेसी विचारांचा पगडा हळूहळू कमी होतोय का? आणि महाराष्ट्रात भाजप ज्या पद्धतीनं घोडदौड करते आहे त्यानुसार आता फक्त वर्गातील मॉनिटरच भाजपचा व्हायचा राहिला आहे, अशी जी उपहासात्मक टीका होते ती साहित्य संस्थांना देखील लागू होणार का? असे काही प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाले आहेत. त्या अनुषंगानं साहित्यातील राजकारण नेमकं कसं आहे आणि राजकारणातील साहित्य काय आहे याचा एक धावता परामर्श आपण आता घेऊयात मर्मभेदच्या या भागामधून. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्ष, कार्यवाह आणि कोषाध्यक्ष या 3 पदांच्या निवडणुकीसाठी सध्या साहित्य वर्तुळामध्ये प्रचंड रणधुमाळी सुरू झालेली आहे. गेल्या 10 वर्षांपासून सत्तेवर असलेली परिवर्तन उत्कर्ष आघाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये शड्ड ठोकून उभी असलेली साहित्य संवर्धन आघाडी असा हा संघर्ष अवघ्या महाराष्ट्रामध्ये गाजतो आहे. गेल्या कित्येक वर्षात साहित्य परिषदेची निवडणूक अशा पद्धतीनं लोकांसमोर आलीच नव्हती. काही ठराविक मंडळी सदोष निवडणूक पद्धतीचा वापर करत, अवलंब करत आपल्याच गटातील साहित्यिक आणि असाहित्यिक मंडळींना गुपचूप पदांचं वाटपही करून टाकत होती. कोरोना बाबांच्या आशीर्वादानं तब्बल 10 वर्ष सत्तेचा असा उपभोग झाल्यानंतर साहित्यिकांची ही संस्था या पद्धतीनं आखाडा बनवून लोकशाहीचा बिगुल वाजवेल याची तशी सुतराम शक्यताही नव्हती. पण झालं सगळं उलटच. यंदा साहित्य संवर्धन आघाडीचे अध्यक्षपदाचे उमेदवार योगेश सोमण आणि त्यांचे सर्व सहकारी मोठ्या हिरिरीनं निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि सगळं वातावरण पूर्णतः बदलून गेलं. मतदारांना मतपत्रिका पोस्टाने पाठवण्यात आल्या. अनेकांना त्या मिळाल्या तर कित्येकांना मिळाल्या देखील नाहीत. परंतु दुर्दैवानं अशाच अविश्वासाच्या वातावरणात होणाऱ्या या निवडणुकीचा निकाल आता येत्या 15 मार्च रोजी लागेल आणि 16 मार्च रोजी साहित्य परिषदेच्या सत्ता खुर्चीवर नवे पदाधिकारी स्थानापन्न होतील. या निवडणूक प्रचाराच्या निमित्तानं साहित्य संवर्धन आघाडीचे उमेदवार योगेश सोमण, डॉक्टर स्वाती महाळंक आणि प्रदीप निफाडकर नगरच्या साहित्यिक भेटीसाठी येऊन गेले. प्रचारामध्ये अशा भेटीगाठी, बैठका, मेळावे, संमेलनं हे होतच राहतात. त्यात फारसं काही विशेष नाही. पण या छोटेखानी साहित्यिक मेळाव्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे तिथे असलेली आणि अगदी ठळकपणानं नजरेत भरणारी आमदार संग्राम जगताप यांची उपस्थिती. जगताप यांच्या बरोबरीनं त्यांची समर्थक नगरसेवक मंडळी देखील साहित्यिकांचं आगत स्वागत करण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित होती. आता यावरून तुम्ही म्हणाल, या साहित्यिकांच्या बैठकीसाठी राजकारणी नेत्यांचं काय काम? अगदी बरोबर आहे. नेमका हाच प्रश्न एका साहित्यिकेने आपल्या मनोगतातून विचारला आणि त्याला संग्राम जगताप यांनी देखील माझ्याकडेही लिहिण्यासारखं खूप आहे परंतु मी लिहित नाही असं उत्तर एका वाक्यात देऊन हा विषय तिथे संपवला. खरं तर दरवर्षी भरणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये कधी ना कधीतरी हा प्रश्न उपस्थित होतोच. राजकारणी मंडळींकडनं भरघोस अनुदान घ्यायचं, त्यांच्या उपस्थितीत मोठमोठे सोहळे करायचे आणि संमेलनाच्या कालखंडामध्ये राजकारण्यांचं साहित्य क्षेत्रात लुडबुड करण्याचं काय काम, असा प्रश्न उपस्थित करून आपण कसे वेगळे आहोत असं दाखवून द्यायचं. हा प्रयोग अनेक वर्षापासून असाच सुरू आहे. खरं तर राजकारण आणि साहित्य या नाण्याच्या दोन बाजू. राजकारणी नेत्यांशिवाय साहित्याला व्यासपीठ मिळत नाही
आणि साहित्याच्या क्षेत्रामध्ये राजकारण केल्याशिवाय मसपासारख्या संस्थांवर मोठमोठी पदं मिळत नाहीत. शिवाय ही अशी पदं मिळवण्यासाठी राजकारणी नेत्यांचा वरदहस्त देखील आपल्या माथ्यावर असायलाच हवा, असा अंतस्थ हेतू ठेवून राजकारणाच्या वर्तुळांमध्ये उठबस करणाऱ्या साहित्यिकांची देखील आपल्या महाराष्ट्रामध्ये काही कमी नाही. सगळंच वातावरण अशा रीतीने प्रदूषित झालेलं असेल तर नावं नेमकी ठेवायची तरी कुणाला, असाच प्रश्न सुज्ञ, समंजस आणि जाणकार साहित्य रसिकांच्या मनामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राने एक काळ असाही पाहिला की ज्या काळामध्ये राजकारणी नेते देखील प्रतिभावान साहित्यिक होते. त्यांच्या लिखाणातून, वक्तृत्वातून, भाषाशैलीतून अक्षरशः विद्वत्ता पाझरत असे. शाब्दिक कोट्या करण्यामध्ये त्यांचा हात दुसरं कोणी धरत नसे. याच त्यांच्या अभ्यासपूर्ण वक्तृत्वावर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील तमाम वर्गाचं बुद्धी संवर्धन होत असायचं. त्यांना विचार करण्यासाठी काही मुद्दे मिळायचे, ज्या मंथनातून पुढील दिशा ठरायच्या. गावाचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं राजकारण त्यातून घडायचं. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, प्रमोदजी महाजन, गोपीनाथ मुंडे अशी काही नावं नुसती नजरेसमोर आली तरी त्यांचं अमोघ असं वक्तृत्व आठवल्याशिवाय राहत नाही. नगर जिल्ह्याच्या बाबतीतच बोलायचं झालं तर ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचं नाव घेता येईल. अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी स्वीकारली. साहित्य सरस्वतीच्या अनेक उपासकांचा त्यांनी गौरव केला. दरवर्षी ही साहित्य परंपरा कशी जपली जाईल यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केले आणि आजही ते प्रयत्न अविरतपणानं सुरू आहेत. राजू राजळे हे आणखी एक असंच नाव. त्यांचा वारसा आता आमदार मोनिकाताई राजळे पुढे नेत आहेत. राजकारणातील याच साहित्य सेवेचा आधार घेऊन साहित्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक संस्थांवर नेत्यांच्या शिफारसीनुसारच नेमणुका होत गेल्या. नेत्यांनी स्वतः प्रत्यक्ष कोणताही पदभार स्वीकारला नाही, परंतु त्या पदावर बसणारी व्यक्ती ही आपली समर्थक असली पाहिजे याचं भान मात्र नक्कीच बाळगलं. राजकारणात ही विचारप्रवर्तक साहित्यिक पिढी हळूहळू अस्तंगत होत असताना दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीत मात्र अशा पद्धतीचा साहित्यिक आवाका असलेली नेते मंडळी फारशी निर्माण होऊ शकली नाहीत. परिणाम म्हणून मसपासारख्या संस्थांमध्ये आता साहित्यिकांना स्वतःचं राजकारण स्वतःच करण्याची वेळ आलेली आहे. अशा वेळी कुणीतरी एखादा राजकारणी, आमदार साहित्य क्षेत्रासाठी पुढाकार घेऊन ठोस काहीतरी करणारा असेल तर त्याला विरोध कशासाठी, हा एक अत्यंत साधा प्रश्न आहे. नगर शहरामध्ये साहित्य भवन उभारणं, भविष्यामध्ये एखादं साहित्य संमेलन आयोजित करणं, त्याशिवाय वाचन संवर्धन, वाचन लेखन कार्यशाळा आयोजित करणं, नवोदित लेखकांना, साहित्यिकांना पुरस्कार देऊन प्रोत्साहित करणं, अशा विविध उपक्रमांसाठी स्थानिक राजकीय नेतृत्वाचं पाठबळ असणं हे अत्यंत गरजेचं असतं. राज्यात दररोज घडणारं राजकारण साहित्यापासून अलिप्त असूच शकत नाही. किंबहुना साहित्याचे अनेक धागेदोरे याच राजकारणातून लेखकांना देखील मिळत असतात. आता प्रश्न फक्त एवढाच आहे की पूर्वी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अहमदनगर शाखेवर होणाऱ्या नेमणुका या ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या शिफारसीने होत असत. आता त्या आमदार संग्राम जगताप किंवा आमदार मोनिकाताई राजळे यांच्या शिफारसीने होणार का? आणि त्या तशा करायच्या झाल्या तर आमदार दर्दी साहित्यिक किंवा लेखकाला पाठबळ देतील की आपल्याच एखाद्या साहित्य क्षेत्रातील दुय्यम समर्थकावर ती जबाबदारी सोपवतील? हाच नगरच्या साहित्य वर्तुळामध्ये चर्चेला आलेला एक मोठा प्रश्न आहे. मसापच्या सदस्यामध्ये सर्व क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश आहे. त्यात नाट्य, कला, संस्कृती, शिक्षण अशा विविध क्षेत्रात आणि त्या अनुषंगानं निर्माण झालेल्या आपापल्या संस्थांवर पदाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. हा समावेश खरं तर साहित्य रसिक म्हणून आहे, कारण त्यांच्या अंगभूत कलांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्या क्षेत्रातील संस्था कार्यरत आहेतच आणि त्या संस्थांवर देखील ही मंडळी पदाधिकारी म्हणून काम पाहत आहेत. परंतु कोणत्याही संस्थेची निवडणूक आली की त्या संस्थेवर पदाधिकारी होण्याची संधी या मंडळींना नेहमीच खुणावते आणि ती खुर्ची आपणच बळकावली पाहिजे असंही त्यांना वाटत राहतं. त्यातून सुरू होते ती गटबाजी आणि मग पुढे जाऊन राजकारण.
त्यामुळे मसापसारखी साहित्य संस्था जी मूळतः साहित्याला वाहिलेली आहे, ती संस्था आपल्या उद्देशापासून भरकटल्यागत व्यवहार करायला लागते आणि तिथेच ती समाजाच्या मनातून देखील उतरते. केवळ मान, सन्मान, प्रसिद्धी आणि पुरस्काराची भूक भागवण्यासाठी संस्थेतील पदांच्या खुर्च्या बळकवणं हे कितपत योग्य असेल याचा विचार आता अशा सभासदांनी देखील करायला हवा. दर्जेदार साहित्याची निर्मिती करणारे दर्दी साहित्यिक अशा प्रकारच्या राजकारणापासून दूर राहणं पसंत करतात. किंबहुना त्यातलाच कोणी एखादा या राजकारणामध्ये आलाच तर ही कंपूशाही त्याला अलगदपणानं बाजूला देखील करते, असाच आजवरचा अनुभव आहे. राजकीय नेतृत्वानं देखील आता या मुद्द्यांचा सखोल विचार करायला हवा. तरच साहित्य संस्थेला ऊर्जित अवस्था प्राप्त होऊन सामाजिक भवितव्य निर्माण होईल. अन्यथा पुन्हा एकदा ये रे माझ्या मागल्या अशीच परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे.